आपल्या देशामध्ये कोरोना आला आणि पहा कोरोनाच्या काळामध्ये त्या सेवकाचे सारे कार्य चालू होते दादा. जसं कोरोना आला त्याच वेळेला सर्व मंडळांनी आदेश केला की कोणी कार्यकर्त्यांनी कोण्या सेवकाला त्यागाचे कार्य देऊ नये. पण आणि पहा दादा 21 मार्च 2020 ला आपल्या देशामध्ये कोरोनाची महामारी रोग पसरला. आणि पहा बाळाजी कुकडे मार्गदर्शक साहेब यांनी धम्पाजी चौधरी यांना त्यागाचे कार्य दिले दादा. आणि त्याच वेळी त्यांचा मुलगा सचिन याला नागपूर येथे कंपनीमध्ये जॉब मिळाला. पण मान्य बाळाजी कुकडे यांनी त्यागाचे कार्य दिले म्हणून त्यांनी त्यानं कॅन्सल केला आणि त्यांना जबरदस्तीने त्यागाचे कार्य देण्यात आलं दादा. आणि पहा सचिनला जॉब आले होत ते जॉब त्यानं कॅन्सल करून तो घरी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने कार्य करू लागले दादा. आणि पहा ज्यावेळेस कोरोना महामारी आली दादा आपल्या देशामध्ये आणि देशाची परिस्थिती काय होती दादा त्यावेळेस. अरे लॉकडाऊन हुआ ये कब हो गया कब जाएगी कोरोना बीमारी बीमारी बीमारी. अरे घर से बजुल भर मत निकलो छा गई महामारी. बजुल भर मत निकलो छा गई महामारी.
देशाचे पंतप्रधान साहेब काय म्हणू लागले दादा? अहो अरे मोदी जी का कहना मानो घर में देव जलाओ, मोदी जी का कहना मानो घर में दीप जलाओ, मोदी जी का कहना मानो घर में दीप जलाओ, मोदी जी का कहना मानो घर में दीप जलाओ, बोलो नाई दबे मारे बोले सच सच बताओ, बोलो नाई दबे मारी बोले सच सच बताओ, बोलो नाई दबे मारी बोले सच सच बताओ, बोलो नाई दबे मारी बोले सच सच बताओ, बाबा का साथ प्यारे करके बस मेरा बाबा का साथ प्यारे करके बस मुझे तेरा साथ हो जाओ हो जाओ हो जाओ, बंदे बजरे वाले करो आ गए महामारी, बंदे बजरे वाले करो आ गए महामारी, लगड़ा हुआ एक हो गया, लगड़ा हुआ एक हो गया, घबराएगी कोरोना बीमारी, 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 कैसे बंदे बजरे करो आ गए महामारी, कैसे बंदे बजरे करो आ गए महामारी, लॉकडाउन हुआ ये सब हो गया, लॉकडाउन हुआ ये सब हो गया, सब जाएगी कोरोना बीमारी, 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 ये बजुल बारे मत निकलो जा गई महामारी, ये बजुल बारे मत निकलो जा गई महामारी, लॉकडाउन हुआ ये सब हो गया, लॉकडाउन हुआ ये सब हो गया, सब जाएगी कोरोना बीमारी, 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 कैसे बजुल बारे मत निकलो जा गई महामारी, कैसे बजुल बारे मत निकलो जा गई महामारी, आणि पाच इकडे तिकडे कोरोनाची महामारी दादा, काही लोक मरत होते, काय परिस्थिती होती दादा, आणि पाचच्या वेळेस निर्मान्य बाळाजी कुकडे मुक्काम पालोरा मार्गदर्शक साहेब पहा दादा, सर्व मंडळाने आदेश केलं होतं की कोण्याही सेवकाला त्यागाचे कार्य देऊ नये, पण पहा एक मार्गदर्शक माणूस आणि पहा याने मंडळाची मर्यादा तोडून दादा त्या सेवकाला कार्य दिलं, आणि पहा मोठ्या आनंदाने संभाजी चौधरी आणि चौधरी परिवार मोठ्या आनंदाने कार्य करू लागले दादा. अगं कार्य त्यागाचे देऊन, कार्य त्यागाचे देऊन, त्यागाचे देऊन, कार्य त्यागाचे देऊन, त्यागाचे देऊन, कार्य त्यागाचे देऊन, कार्य त्यागाचे देऊन, कार्य त्यागाचे देऊन, हर करते आनंद झाले दादा, हर करते आनंद झाला, हर करते आनंद झाला, हर करते आनंद झाला, हर करते आनंद झाला रे दादा, हर करते आनंद झाला, हर करते आनंद झाला रे दादा.
42 दिवसाचे त्याग करून सर्व परिवार खुशीत होता, प्रसाद केली आणि माने कुकडेजी पालोरा यांच्या घरी सर्व गेले. गेल्यानंतर कुकडेजी साहेबांनी सर्वांची सोडवणूक केली आणि आता पहा दादा, फोटो करता नागपूर टिमकीला जावे लागेल. तेव्हा कोरोनामुळे सर्व मार्ग बंद होते, नागपूरला जाता येत नव्हता. पाप प्रसाद करून 3 दिवस लोटून गेले. पण धंपाल भाऊच्या घरी प्रतिमा नाही. 4 दिवस दादा लोटून गेले आणि प्रसाद करून दादा 3 दिवस होऊन गेले आणि धंपाल भाऊच्या घरी प्रतिमा नाही. त्यावेळेस 4 दिवस लोटून गेले दादा. 4 दिवसानंतर त्या सेवकाला एक विक्रेती माळ घेतलं. विक्रेती माळ बाजार मधून आणला दादा आणि हवनाला सुरुवात केली. हवनाला सुरुवात झाली दादा आणि मान्य कुकडेजी पहा दादा, हवन कार्य भगवंताला हवन कार्य झालं नाही झालं. एक बाजार माळ घेऊन हवन कार्य केलं दादा आणि पहा असं भगवंताला भासलं नाही दादा. आणि पुढे काय झालं, काय केलं त्या भगवंतानं? नारी म्हणे काय सांगू ग संत कला म्हणे, मला जागृती मिळाली म्हणजे आणि त्या जागृतीमध्ये भगवान बाबा हनुमान गेले म्हणे आणि आपल्यापासून खूप नाराज आहे का म्हणे. पती पत्नी दोघे करती विचार आधी सांगतो खरं सत्य कला जागृती मले बाबाने दिसली, जागृती मला बाबाने दिसले आणि नाराज झाले भगवंत बाबा. आणि पहा दादा, भगवंत नाराज झाले आणि त्याच रात्री धंपाल भाऊची तब्येत बिघडली. त्यांना तुमसर येथे डॉक्टर बाळमुदे यांच्याकडे घेऊन गेले आणि पहा दादा समोर काय झाले. तसेच डॉक्टर बाळमुदे परमात्मा सेवक श्रीमाननीय गोपाळ भाऊ यांच्या मुक्कामपाडी यांच्याकडून आमच्या भजमंडळाला 101 रुपयाची सप्रेम भेट मिळाली. बाबांचे त्यांना आशीर्वाद मंडळाकडून नमस्कार. तसेच भाऊ गाडवे बाबांचे सेवक यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाची सप्रेम भेट मिळाली. बाबांचे त्यांना आशीर्वाद मंडळाकडून नमस्कार. तसेच राजूजी पडोळे यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची सप्रेम भेट 101 रुपयाची सप्रेम भेट मिळाली. बाबांचे त्यांना आशीर्वाद मंडळाकडून नमस्कार. खुशीताई गाडवे मुक्काम पारडी यांच्याकडून आमच्या बजावला 21 रुपयाची सप्रेम भेट मिळाली. बाबांचे त्यांना आशीर्वाद मंडळाकडून नमस्कार. तसेच अशोक शेंडे मुक्काम पारडी बाबाचे सेवक यांच्याकडून आमच्या भजमंडळाला
पहा डॉक्टर बाळमुदे यांनी 21 धम्पाल रुपयाची भाऊ भेट मिळाली. चौधरी श्री माननीय राजेशजी लिंबाचे ग्रामपंचायत सदस्य पारडी यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची सप्रेम भेट मिळाली. बाबांनी त्यांना आशीर्वाद मंडळाकडून नमस्कार. पहा दादा डॉक्टर बाळमुदे यांनी धम्पाल भाऊ चौधरी यांना भरती केली. 3 दिवस लोटून गेले तरी आराम नाही. काही आराम नाही झाले दादा. तेव्हा बाळमुदे डॉक्टर काय म्हणू लागले. पहा भंडारा इथे डॉक्टर वाणेकडे घेऊन जा. यांची प्रकृती वाढलेली आहे. तेव्हा चौधरी परिवार घाबरला आणि तुरंत गाडी करून डॉक्टर वाणे भंडारा यांच्या दवाखान्यात घेऊन गेले आणि भरती केला. पुढे काय झाले. अगा 2 दिवस त्यांच्या तब्येतीला प्रत्येक डावाई पडली बापा बिमार. आणि भगवंताच्या मार दिसे नाही. बंधूंनो तिकडे भंडारा इथे डॉक्टर वाणेकडे धम्पाल भाऊ भरती होते आणि 2 दिवस लोटून गेले. पण काही आराम नाही झाला. आणि इकडे सत्यकलाबाई यांची तब्येत बिघडली. तेव्हा तिला सुद्धा चौधरी परिवार यांनी एक गाडी केलं दादा आणि तुमचा डॉक्टर बाळमुदेकडे नेले. आणि पहा पती भंडारा आणि पत्नी तुमसरच्या दवाखान्यात भरती झाले दादा. भरती असता काय घडून आला आणि पहा काय म्हणतो अश्विन माळ. पैशा पाण्याने बरबाद झाले. त्यावेळेस आई वडील दोनही भरती झाले दादा. वडील भंडाऱ्याच्या दवाखान्यामध्ये आणि आई सुंदर
त्या दवाखान्यात त्यावेळेस अश्विन बाळ म्हणू लागला दादा पैशा पाण्यात बरबाद झाले कसे दुःखाचे डोंगर आले, कसे दुःखाचे डोंगर आले. पैशा पाण्याने बरबाद झाले, पैशा पाण्याने बरबाद झाले, कसे दुःखाचे डोंगर आले, कसे दुःखाचे डोंगर आले. पैशा पाण्याने बरबाद झाले, कसे दुःखाचे डोंगर आले, कसे दुःखाचे डोंगर आले. पैशा पाण्याने बरबाद झाले, पैशा पाण्याने बरबाद झाले, कसे दुःखाचे डोंगर आले, कसे दुःखाचे डोंगर आले. काय झालं असेल भगवंता आई माझी आई तुमचराला, आई माझी आई तुमचराला, आई माझी आई तुमचराला, आई माझी आई तुमचराला. बाबा माझ्या आई भंडाऱ्याला, बाबा माझ्या आई भंडाऱ्याला, बाबा माझ्या आई भंडाऱ्याला, बाबा माझ्या आई भंडाऱ्याला. आराम नाही आराम नाही हो त्याच्या कसे दुःखाचे डोंगर आले, दुःखाचे डोंगर आले. पैशा पाण्याने बरबाद झाले, पैशा पाण्याने बरबाद झाले, कसे दुःखाचे डोंगर आले, कसे दुःखाचे डोंगर आले. पैशा पाण्याने बरबाद झाले, पैशा पाण्याने बरबाद झाले, कसे दुःखाचे डोंगर आले, कसे दुःखाचे डोंगर आले. पैशा पाण्याने बरबाद झाले, पैशा पाण्याने बरबाद झाले, कसे दुःखाचे डोंगर आले, कसे दुःखाचे डोंगर आले. धंपाल भाऊची तब्येत वाढली, धंपाल भाऊची तब्येत वाढली, धंपाल भाऊची तब्येत वाढली, धंपाल भाऊची तब्येत वाढली. परिवाराला चिंता लागली, परिवाराला चिंता लागली, परिवाराला चिंता लागली, परिवाराला चिंता लागली. फार मोठ्याचे विचारी पडले, फार मोठ्याचे विचारी पडले, कसे दुःखाचे डोंगर आले, कसे दुःखाचे डोंगर आले. पैशा पाण्याने बरबाद झाले, पैशा पाण्याने बरबाद झाले, कसे दुःखाचे डोंगर आले, कसे दुःखाचे डोंगर आले. दादा आणि त्याच वेळी अश्विन आणि त्यांचा एक चुलत भाऊ भावाला घेऊन भंडारा इथे डॉक्टर वाणे यांच्या दवाखान्यात गेले. तेव्हा अश्विन वडिलाकडे पाहू लागला दादा आणि रडू लागला. दादा 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 आवाज देऊ लागला दादा. पण धप्पाजी चौधरी बोलत नव्हते. श्वास चालू होता. पण तेव्हा रात्री 11 वाजेला 11 वाजले होते आणि पुढे काय झालं दादा. आ, 11:30चा टाइम झाला जी.
बाळाला नाही कडले वापस मीन बाळाला आणि दादा दादा आवाज देई पित्याला माझे दादा माझे